रॅडियंट अकॅडमीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण निबंध लेखन सुधारण्यासाठीचे उपाय याबद्दल बघणार आहोत। रोज वाचनाची सवय लावा। चांगले लेख, कथा आणि पुस्तके वाचल्याने नवीन कल्पना आणि शब्द शिकायला मिळतात। जसे की जर माझी शाळा या विषयावर निबंध लिहायचा असेल तर शाळेबद्दलच्या गोष्टी वाचल्याने नवीन मुद्दे सुचतात। शब्दसंग्रह वाढवा। नवीन शब्द शिकल्याने लेखन अधिक आकर्षक होते। उदाहरणार्थ छान ऐवजी सुंदर, आकर्षक, रम्य असे शब्द वापरता येतात। विषय समजून घ्या। निबंधाचा विषय नीट समजला तर योग्य माहिती लिहिता येते। जसे की पर्यावरण संरक्षण या विषयावर झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्रदूषण कमी करणे हे मुद्दे लिहावे। मुद्दे तयार करा। निबंध लिहिण्यापूर्वी मुद्दे लिहून योजना तयार करा। जसे की एखादी बिल्डिंग तयार करताना पाया रचतो आणि त्याचा ढाचा तयार करतात, तसंच आपण निबंधाबद्दल करायचं आहे। जसं की माझा आवडता सण, त्यानंतर सणाचं नाव, सण कसा साजरा करतो, त्याचं आवडण्याचं कारण काय, प्रत्येक पॅरेग्राफमध्ये काय लिहिणार याबद्दल आधीच ठरवून ठेवायचं आहे। त्यानंतर सोपी आणि स्पष्ट भाषा वापरायची आहे। लहान आणि समजण्यास सोपी वाक्य लिहायची आहे। म्हणजे कठीण जसं की परिस्थितीजन्य अनुकूलतेमुळे याऐवजी परिस्थिती चांगली असल्यामुळे असंही तुम्ही लिहू शकता। नियमित लेखनाचा सराव करा। दररोज थोडे लिहिल्याने वेग आणि आत्मविश्वास वाढतो। जसे की दररोज आजचा दिवस या विषयावर 5 वाक्य लिहा। शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या। चुका टाळल्याने निबंध स्वच्छ आणि प्रभावी दिसतो। उदाहरणार्थ विद्यालयाऐवजी विद्यालय असे योग्य शब्द लिहावे। म्हणजे द ला य जोडलेला असतो। बरेचसे मुलं द ला य जोडत नाही विद्यालय लिहिताना, तर योग्य विरामचिन्हांचा वापर करा। विरामचिन्हांमुळे वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो। चला खाऊया मुलांनो आणि चला खाऊया मुलांनो ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ वेगळा आहे। आणि त्यानंतर कल्पनाशक्ती आणि उदाहरणांचा वापर आपल्याला निबंध लिहिताना करायचा आहे। वेगवेगळे उदाहरणं देऊन निबंध चा जो विषय आहे तो स्पष्ट केल्याने निबंध अधिक रंजक बनतो। झाडे आपले मित्र आहेत, ती आपल्याला प्राणवायू देतात। शिक्षक किंवा पालकांचे मार्गदर्शन घ्या। इतरांकडून चुका समजल्याने आपल्या लिखाणामध्ये सुधारणा होतात। निबंध लिहिल्यानंतर शिक्षकांना दाखवा आणि त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या। माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहायचा झाल्यास पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे। पावसामुळे वातावरण थंड आणि आनंददायी होते। झाडे हिरवीगार दिसतात। मुलांना पावसात खेळायला खूप आवडते। शेतकऱ्यांसाठी सुद्धा पाऊस खूप